मराठा समाजाला आरक्षण तर मिळालंच, मात्र जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा मराठा समाजाचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे। जरांगे पाटील मागत असलेलं आरक्षण आणि राज्य सरकारने दिलेलं आरक्षण यामध्ये नक्की फरक काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आणि जरांगे पाटील यांची मागणी जर पूर्ण करायची असेल ती कशा पद्धतीने पूर्ण होऊ शकते हे देखील आपण ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम जरांगे यांची जी काय मागणी आहे आणि सध्या दिलेलं आरक्षण याच्यामध्ये काय फरक आहे? बघा, सध्या दिलेलं आरक्षण जे आहे ते आपण 50% मर्यादा ओलांडून हे फक्त मराठा समाजापुरतं ह्या रिपोर्टनी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या रिपोर्टमध्ये म्हणलं आहे की शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मराठा समाज हा मागासलेला आहे, पण त्याला आम्ही ओबीसी मधून आरक्षण देऊ इच्छित नाही। आम्ही त्यांना एक वेगळा प्रवर्ग बनवून SCBC खाली हे आरक्षण देऊ इच्छित आहे। आता असाच प्रयत्न महाराष्ट्र सरकारने 2018 नोव्हेंबरमध्ये केला होता। तो कायदा पास झाला। सुप्रीम कोर्ट त्याच्यात काय म्हणलं, हायकोर्टाने तो उचलून धरला, सुप्रीम कोर्टने ते रद्द ठरवलं। सुप्रीम कोर्ट म्हणलं की तुम्ही नोव्हेंबर 2018 मध्ये हा कायदा केला, त्याच्या आधी केंद्र सरकारने एक घटना दुरुस्ती केली होती ऑगस्ट 2018 मध्ये। ती घटना दुरुस्ती काय होती की नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन जे आहे त्याला संविधानिक दर्जा देण्याबाबत, आणि त्याच्यात सांगितलं होतं की SCBC OBC हे ठरवायचा हक्क नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन म्हणजे केंद्र सरकारला आहे। असं सुप्रीम कोर्ट, कायद्याची मंशा वेगळी काहीतरी होत्या असं पार्लमेंटमध्ये सुप्रीम कोर्टनी असं ठरवलं 2021 मध्ये की तुम्ही नोव्हेंबर 2018 मध्ये कायदा केला, पण ऑगस्ट 2018 मध्येच केंद्र सरकारने अधिकार काढून घेतला होता तुमच्याकडून। त्यामुळे SCBC किंवा OBC ठरवण्याचा अधिकार हा केंद्र सरकारकडेच आहे। आता OBC SCBCच्या कशा दोन लिस्ट असतात, एक सेंट्रल लिस्ट असती आणि एक स्टेट लिस्ट असती। तर केंद्र सरकारने मग क्लॅरिफिकेशन दिलं, त्यांनी परत एक घटना दुरुस्ती केली। आपल्या मराठा रिझर्वेशनची जी जजमेंट होती जे महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आली, त्याच्यानंतर परत एक घटना दुरुस्ती केली, एक 105वी घटना दुरुस्ती 2021 मध्ये। आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यात आमचा हेतू असा नव्हता की केंद्र सरकारच ठरवेल। त्यांनी सांगितलं होतं की केंद्र सरकार केंद्राची यादी ठरवू शकतं OBCची, आणि राज्य सरकार हे राज्याची यादी ठरवू शकतं। त्यामुळे त्यांनी परत कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करून हे रेक्टिफाय करायचा प्रयत्न केला। आता त्याच्याच बेसिसवर महाराष्ट्र सरकारने हा नवीन कायदा केला। आता नवीन कायद्यात फरक काय जुन्या कायद्यापासून? जुन्या कायद्यात एक गायकवाड कमिटी नेमली होती, त्यांनी रिपोर्ट दिला होता। ह्याच्यात राज्य मागासवर्गीय आयोगानेच हा अहवाल दिलेला आहे, म्हणजे की मराठा समाजाला कसं आरक्षण दिलं गेलं पाहिजे हा अहवाल राज्य मागासवर्गीय आयोगाने दिलेला आहे। आणि घटना दुरुस्ती जर झालीच आहे 2021 मध्ये, त्याच्यात क्लॅरिफिकेशन आलेलं आहे परत की राज्य सरकारकडे अधिकार आहे, तर त्याच बेसिसवर आणि त्यांनी आता प्रयत्न केला राज्य सरकारने की मागच्या अहवालामध्ये त्रुटी खूप होत्या। मेन सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं होतं की तुमच्या अहवालामध्ये त्रुटी आहेत, तुम्ही अपवादात्मक परिस्थिती दाखवू शकला नाही की ह्या समाजाला आरक्षण का द्यावं म्हणून। तर त्याच्यात आता चुका दुरुस्त करायचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारने केला आहे। हा झाला मराठा समाजापुरतं 10% एक्स्ट्रा, 50च्या वर। EWSचं ऑलरेडी पूर्ण देशात आरक्षण लागू झालेलंच आहे घटना दुरुस्तीमार्फत। आता एक प्रयत्न असा झाला की एक ड्राफ्ट नोटिफिकेशन मागच्या महिन्यात राज्य सरकारने काढलं, आणि कुणबी समाज हा ऑलरेडी OBC मध्ये आहे। म्हणजे OBC आत्ताचं कसं आहे, OBC 27%, SC ST 22.5% म्हणजे 50% आहे। तर कुणबी समाज हा ऑलरेडी OBC मध्ये आहे। तर कुणबी आपल्याकडे 2001 मध्ये एक OBC VJ&T ऍक्ट, OBC विमुक्त जाती भटक्या नोमॅडिक ट्राईब्सचा एक ऍक्ट आहे, त्याच्यात मार्फत हे केलं जातं की कोणते समाज हे OBC मध्ये असतील। त्याच ऍक्टचा आधार घेऊन त्याच्यात एक ड्राफ्ट रूल राज्य सरकारने फॉर्म केला आणि त्याचं एक गॅझेटेड नोटिफिकेशन अधिसूचना काढली। त्या रूलमध्ये त्यांनी काय सांगितलं की सगळे सोयरे जे आहेत याची म्हणजे व्याप्ती त्यांनी वाढवली। म्हणजे ज्यांच्याकडे जे कुणबी समाज ऑलरेडी जो OBC मध्ये आहे त्यातल्या काही मराठा लोकांचे कुणबी नातेवाईक असले तर सगळे सोयगिरांमार्फत ते पण OBC बनून कुणबी बनून ते मराठा समाज त्याच्यातून आरक्षण घेऊ शकतो। मग त्याच्यात त्यांनी 3 आठवड्याचा वेळ दिला की 16 फेब्रुवारी किंवा त्याच्यानंतर ह्याची अंमलबजावणी होईल। त्याच्यामध्ये मग त्यांनी सांगितलं की हरकती सूचना काय असल्या तर त्या देण्यात याव्या सरकारला। तर त्याच्यात 4 ते 6 लाख हरकती सूचना गेलेल्या आहेत। आता राज्य सरकार त्याच्यावर विचार करतंय की कशी अंमलबजावणी ह्याची करायची। जरांगे पाटलांची काय मागणी आहे की हे 10% ते ठीक आहे, तुम्ही वेगळ्या प्रवर्गात दिलेला आहे, SCBC
ओबीसी मार्फत त्याच्यात एखाद्या वेळेस कोर्ट ते परत रद्द करू शकतं. पण आम्हाला तुम्ही असं आरक्षण द्या की ते 27% बसेल आणि त्याच्यात बेस्ट काय होतं, सगळे सोयरे. आता सरकारने इच्छा दाखवली सगळे सोयऱ्यांमार्फत हा रूल, आता तो रूल त्या ॲक्टमध्ये कधी टाकायचं हे सरकार ठरवू शकतं. आता सगळे सोयऱ्यांसाठी विधिमंडळात जाण्याची सरकारला गरज नाही आहे, कारण 2001चा ॲक्ट ऑलरेडी आहे, त्याच्यात फक्त हा रूल इन्सर्ट करायचा आहे. आता ते सरकार कधी करेल आणि मग त्याच्यात बघा थोडंफार साहजिक आहेच की आत्ताच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागेलच, कारण कुणबी समाज ऑलरेडी आहे त्याच्यात, काही मराठे त्याच्यात गेले कुणबी नातेवाईकांच्या मार्फत, सगळे सोयऱ्यांच्या मार्फत, तर थोडा धक्का हा नक्की लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने काय ठरवलं की आम्ही ह्याच्यात कुणबी मार्फत काही मराठ्यांना ॲडजस्ट करता येईल 27%, ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, ज्यांचे नातेवाईक सगळे सोयऱ्यांमार्फत त्याच्यात हे होऊ शकतात. आणि आपण मराठा समाजाला एक वेगळं आरक्षण देऊ महाराष्ट्रात शिक्षण आणि ह्याच्या सरकारी नोकऱ्यांपुरतं, जे एकदा आपण फसलो होतो 4-5 वर्षापूर्वी, ते रद्द ठरवलं होतं सुप्रीम कोर्टाने 2021मध्ये. ते आपण परत नवीन रीत्याने देऊ आणि ते कसं सुप्रीम कोर्टात टिकेल ते आपण बघू. आता सुप्रीम कोर्ट, हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात जायचा अधिकार हा सगळ्यांना आहे, कोण ना कोणतरी नक्की ह्याच्या विरुद्ध कोर्टात जाईलच. आता ती सरकारची जबाबदारी आहे की ते कसं टिकवायचं. आता परत सगळे सोयऱ्यांची जर अंमलबजावणी झाली, यदा कदाचित ती झाली, त्याच्या विरुद्ध पण कोर्टात कोण ना कोणतरी जाणार आहेच. त्यामुळं सरकार काय खबरदारी घेतंय की आम्ही अधिसूचना काढली, त्याच्यावर हरकती मागवल्या, आम्ही पूर्ण प्रोसेस फॉलो करत आहोत. आता बघा, जेव्हा ही अधिसूचना काढली तेव्हाच काही लोक हायकोर्टात गेले होते, तर हायकोर्ट काय म्हणलं की सरकारने वेळ दिलाय हरकती सूचना द्यायला, तुम्ही त्यांच्याकडे जावा, जर त्याची अंमलबजावणी झाली सगळे सोयऱ्यांची, मग तुम्ही कोर्टात येऊ शकता. तर आता हे 10% दिलंय, त्याच्या विरुद्ध पण कोणतरी कोर्टात जाईल. सगळे सोयरे जर इम्प्लिमेंट झालं त्याच्या विरुद्ध पण कोण कोर्टात जाईल. आता ते कसं टिकवायचं, कोर्टामध्ये इम्प्लिमेंट करायचं का नाही सगळे सोयऱ्यांचं, मग हे 10% किंवा सगळे सोयऱ्यांचं इम्प्लिमेंट झालं तर ते कोर्टात कसं टिकवायचं, ही जबाबदारी निश्चितच सरकारची असणारच आहे. एक मुद्दा आहे की ओबीसी आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे की राज्य सरकारला, आणि दुसरा मुद्दा की असा आहे की समजा एखादी कास्ट ओबीसी मध्ये घ्यायची असेल तर ते राज्य मागासवर्ग आयोग घेऊ शकतं की केंद्र सरकार घेऊ शकतं. बघा, अधिकार आधीपासून दोन्हीकडे आहेत. केंद्र सरकारची एक ओबीसी लिस्ट असती, राज्य सरकारची ओबीसी लिस्ट असती. आता जी घटना दुरुस्ती 102री घटना दुरुस्ती झाली ऑगस्ट 2018मध्ये, त्याच्यात विषय होता की नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशनला संवैधानिक दर्जा देण्याबाबत. तर त्याच्यात असं मेन्शन केलं गेलं होतं की ओबीसी SC-BC हा ठरवायचा अधिकार हा नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन म्हणजे केंद्र सरकारला, राष्ट्रपतींना असेल. मग सुप्रीम कोर्टनी तेच सांगितलं की आपल्या जजमेंटमध्ये, महाराष्ट्राच्या जजमेंटमध्ये, की हा अधिकार केंद्राकडे आहे. ती घटना दुरुस्ती आधी झाली आणि तुम्ही नोव्हेंबर 2018मध्ये हा कायदा करताय, तर हा चुकीचा आहे. ते एक कारण होतं आपल्याला रद्द करायचं आहे. मग त्याच्यात केंद्र सरकारचं म्हणणं होतं की नाही, हे आधीपासूनच आहे की केंद्र पण ठरवू शकतं, राज्य पण ठरवू शकतं. मग केंद्र सरकारला त्याच्यात काय करावं लागेल, परत एक घटना दुरुस्ती, आपली जेव्हा जजमेंट आली 2021मध्ये मराठा समाजाविरुद्ध जी जजमेंट, ते रद्द करण्यात आलं आरक्षण, त्याच्यात मग केंद्र सरकारने अजून एक 105वी घटना दुरुस्ती आणली आणि सांगितलं की आम्ही क्लॅरिफाय करतोय की ओबीसी समाज हे आयडेंटिफाय करणं हे केंद्र सरकार पण करू शकतं आणि राज्य पण करू शकतं. हे आधीपासूनच असं आहे, पण सुप्रीम कोर्टाने त्याचं इंटरप्रिटेशन असं केलं की हे फक्त 102री घटना दुरुस्ती झाली हे केंद्रच करू शकतं. तसं नाहीये, आम्ही क्लॅरिफिकेशन देतो की तेव्हा पण होतं की दोन्ही केंद्र आणि राज्य करू शकतात आणि आत्ता पण केंद्र आणि राज्य हे दोन्ही करू शकतात. त्यामुळे ओबीसी मध्ये कोणाला टाकायचं, कुठल्या समाजाला टाकायचं, हे केंद्र सरकार पण ठरवू शकतं आणि राज्य सरकार पण ठरवू शकतं. पण ओबीसीची मर्यादाच 27% आहे. म्हणजे मंडल कमिशननी रेकमेंड केलं होतं की ओबीसी समाज हा 54% आहे देशात आणि आम्ही त्यांना 27% असं रेकमेंड करतो आरक्षण देण्याचं. त्याच्यावर VP सिंग सरकारने एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर मार्फत हे आरक्षण बहाल केलं 27%. 22% SC-STला आधीपासून होतं, म्हणजे हे 50%वर गेलं. त्याच्यात इंदिरा साहनी जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं जरी हे एका एक्झिक्युटिव्ह ऑर्डर मार्फत केलेलं आरक्षण आहे तरी ते व्हॅलिड आहे, पण आता 50%च्या वर जाऊ नये.
आणि जर गेला तर त्याच्यात तुम्ही अपवादात्मक स्थिती दाखवा. आता एक नवीन घटना दुरुस्ती केंद्र सरकारने केली आहे आणि त्यांनी EWS ला आरक्षण दिलेलंच आहे, त्यामुळे तशी 50% मर्यादा आपण ओलांडली आहे, पण ते पूर्ण देशासाठी लागू आहे EWS आणि ते सुप्रीम कोर्टाने उचलून धरलेलं आहे. आता आपल्याला बघावं लागेल की हे जे महाराष्ट्र सरकारने आरक्षण दिलंय असं बऱ्याच सरकारांनी प्रयत्न केलाय. काही ठिकाणी स्थगिती आहे, काही ठिकाणी अजून मॅटर पेंडिंग आहे. तामिळनाडूनी आधीच दिलं होतं 69%. त्यामुळे आता आपलं हे आरक्षण टिकेल का नाही तर आशावादी राहण्यास काहीच हरकत नाहीये, कारण पूर्तता सगळी महाराष्ट्र सरकारने केली आहे. आता कोर्ट त्याच्यावर काय निर्णय घेईल आणि सरकारला मग सरकारी वकिलांना आणि सरकारला ते कसं टिकवता येईल ते बघावं लागेल. मराठा समाजाला जर ओबीसी मधून आरक्षण द्यायचं असेल, जसं जरांगे म्हणताय सगळे सोयरे, किंवा जर द्यायचंच असेल त्यासाठी कायदा करावा लागेल का ऑर्डिनन्स पास करावा लागेल? नाही, त्याच्यासाठी काही नाही. आता महाराष्ट्र सरकारने सांगितलंय की सरसकट आरक्षण तर ते काय देणार नाहीयेत, त्यामुळे हे 10% त्यांनी दिलेलं आहे मराठा समाजासाठी. कुणबी समाज हा ऑलरेडी 27% आहे, आधीपासूनच आहे. तर सगळे सोयऱ्यांची त्यांनी व्याप्ती वाढवली आहे आणि जर एखादा मराठा समाजाच्या माणसाकडे जर त्यांच्या नातेवाईकांमार्फत कुणबी ते असतील त्यांचे त्यांचे सगळे सोयरे, तर त्यामार्फत तो मराठा समाजातला माणूसही आरक्षण क्लेम करू शकतो, अशी ही अधिसूचना काढलेली आहे. ही ड्राफ्ट अधिसूचना आहे आणि मग त्याचा त्या मराठा समाजाच्या माणसाचं हे कुणबीमध्ये जाईल आणि ते हे आहे की ते ओबीसी मध्ये जातील. मग आता ते किती लाख किंवा किती कोट जातील त्याचाही सरकारला विचार करावा लागेल. पण जर सरकारने अधिसूचना काढली आहे तर मग असंच म्हणावं लागेल की सरकारची इच्छा तर आहे, आता ते सरकार कधी करतं काय करतं ते सांगता येत नाही. सरसकट हे मिळणार नाहीये हे सरकारने स्पष्ट केलंय. त्यांनी 10% वेगळं मराठा समाजासाठी दिलंय आणि कुणबी मार्फत काही मराठा ज्यांचे कुणबी नातेवाईक आहेत ते सगळे सोयऱ्यांमार्फत ओबीसी मध्ये म्हणजे 27% बसतील असं राज्य सरकारला वाटतंय. जरांगे पाटलांची मागणी तीच आहे की तुम्ही आम्हाला 50% आतलं म्हणजे 27 ओबीसी मध्ये आरक्षण द्या सगळे सोयऱ्यांमार्फत, म्हणजे सरसकट मराठ्यांना नाही. ज्यांचे कुणबी नातेवाईक आहेत त्या सगळे सोयऱ्यांना पण तुम्ही कुणबी म्हणून मराठा समाजाला कुणबी म्हणून ग्राह्य धरून ओबीसी मधून आरक्षण द्या. एक मुद्दा हा देखील आहे की क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये ती पेंडिंग आहे, त्याचा निकाल येणं बाकी आहे. त्याचं काय होणार? राज्य सरकारने त्यावरती काही भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे का? बघा, 2018चा जो कायदा होता तो सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवला. रद्द ठरवल्यामुळं आपण एक रिव्ह्यू पिटिशन टाकली, पुनर्विचार याचिका, ती पण डिसमिस केली. मग एक क्युरेटिव्ह म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन हा शेवटचा पर्याय असतो सुप्रीम कोर्टातला. आता ती क्युरेटिव्ह पिटिशन पेंडिंग आहे, अजून त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने भाष्य केलेलं नाहीये. पण आता जर आपण नवीन कायदाच आणला आहे, विधिमंडळाने तो पारित केला आहे आणि गव्हर्नर जसे त्याच्यावर सही करतील तसा हा नवीन कायदा अंमलात येईल. जुना कायद्याच्या धर्तीवरच नवीन कायदा आणलेला आहे, त्यामुळे आपल्याला आता ही क्युरेटिव्ह पिटिशन राज्य सरकारला विड्रॉ करावी लागेल. म्हणजे जसे गव्हर्नर आपल्या नवीन कायद्यावर सही करतील आणि तो अंमलात येईल 10%चा, मग तो जुना जो नोव्हेंबर 2018चा कायदा आहे त्याच्यावर आपण क्युरेटिव्ह पिटिशन टाकली होती महाराष्ट्र सरकारने, ती क्युरेटिव्ह पिटिशन आता आपल्याला विड्रॉच करावी लागेल. तो विषय आता संपला आधीच्या क्युरेटिव्ह पिटिशनचा. आता हे नवीन परत प्रोसेस सुरू होईल, कोण ना कोणतरी हायकोर्टात जाईल, सुप्रीम कोर्टात जाईल आणि परत ही प्रक्रिया सुरू होईल. सगळी सोयऱ्यामध्ये देखील एक आक्षेप घेतला जातो की सगळी सोयऱ्याच्या मार्फत मराठा समाज हा राजकीय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण घेऊ पाहतोय, तसं आरक्षण ह्या नवीन जे 10% दिले त्याच्यामध्ये नाहीये. नाही, आता हे लोकल बॉडी इलेक्शनमध्ये जे आहे ते मॅटर इथं प्रलंबित आहे, ते आता क्लिअर होईलच. पण जर सगळे सोयऱ्यांमार्फत काही मराठा समाज म्हणजे कुणबी नातेवाईकांच्या आधारित सगळे सोयऱ्यांमार्फत जर त्या 27 मध्ये गेला मराठा समाज, तर मग त्यांना ते आरक्षण मिळणारच. म्हणजे पंचायत समिती, महापालिका, जिल्हा परिषद त्यांना ते मिळेल. पण हे जे 10% दिलं गेलेलं आहे 50च्या वरचं, ते फक्त शिक्षण आणि नोकरीसाठीच आहे आणि ते पण महाराष्ट्र राज्यापुरतंच. आता सगळे सोयऱ्यांची जर अंमलबजावणी झाली आणि काही मराठा समाज त्याच्यात बसला सगळे सोयऱ्याच्या डेफिनेशनमध्ये, तर मग त्यांना जे काय ओबीसीचे बेनिफिट्स आहेत ते मिळतीलच. आता ते सरकार कधी करेल ते आपल्याला बघावं लागेल. म्हणजे 10%चं आरक्षण फक्त राज्यापुरतं अवलंबून असेल, मर्यादित असेल, केंद्रामध्ये आरक्षण नसेल. आणि जे ओबीसी मार्फत जरांगे पाटील मागणी करतायत तर त्याच्यासाठी
त्यांना केंद्रात असेल. हो, त्यांना केंद्राचा पण बेनिफिट मिळेल, कारण ओबीसी मध्ये गेल्यावर तुम्हाला केंद्र सरकारच्या नोकरी शिक्षणाचे पण बेनिफिट मिळतील आणि राज्य सरकारचे पण मिळतील. आता हे 10% फक्त एक्स्ट्रा जे महाराष्ट्र सरकारने दिलंय ते महाराष्ट्र पुरतच आहे. त्यामुळे जरांगे पाटलांची अशी मागणी आहे की सरसकट नाही तरी सगळे सोयऱ्यांमार्फत तरी काही लोक ह्याच्यात म्हणजे मराठा समाजाचे लोक कुणबींमार्फत ऍडजस्ट होऊ शकतात. आता ते सरकार कधी त्याची अंमलबजावणी करेल हे आपल्याला बघावं लागेल. मुद्दा असा आहे की जरांगे म्हणतायत की ताबडतोब व्हायला पाहिजे. एक कायदेतज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं, या ज्या सगळे सोयऱ्याची जी अधिसूचना आहे त्याच्यामध्ये कायद्यामध्ये रूपांतर होण्यात किंवा त्याचा आदेश निघण्यामध्ये साधारण किती वेळ लागणं अपेक्षित आहे? बघा, राजपत्रित अधिसूचना जी होती गॅझेटेड नोटिफिकेशन, त्याच्यात 3 आठवड्याचा वेळ दिला गेला होता. त्याच्यात काय केलंय की हा ड्राफ्ट रूल आहे, आमची इच्छा आहे की ऍक्टमध्ये जावं, पण त्याच्यावर 3 आठवड्याच्या आत कोणाच्या सूचना हरकती असतील त्यांनी त्या द्याव्या. आता त्या काही लाखांमध्ये 4 ते 6 लाख सूचना हरकती गेलेल्या आहेत. आता त्याच्यावर सरकार विचार करत आहे आणि त्यांना आता विधिमंडळाकडे जायची गरज नाही. ते आहे तसाच तो रूल त्या ऍक्टमध्ये टाकू शकतात किंवा त्याच्यात काय हरकती सूचनांमध्ये बघून काय मॉडिफिकेशन करायचं असलं तर ते करून ते टाकू. त्याच्यात त्यांनी कसं वर्डिंग वापरलं की 16 तारखेला किंवा 16 नंतर. आता 16 नंतर ते कधीही होऊ शकतं, काही महिने लागू शकतात, दिवस लागू शकतात. तर आता राज्य सरकार नक्की ह्याच्यावर काय करेल ते आपल्याला बघावं लागेल. पण त्यांना आता सगळे सोयऱ्यांसाठी विधिमंडळात परत जायची गरज नाहीये, कारण 2001चा ऍक्ट जो ऑलरेडी विधिमंडळाने पास केला आहे त्याच्यामार्फतच एक रूल त्याच्यात इन्सर्ट केला जाणार आहे आणि ते फक्त कॅबिनेटनी अप्रूव्ह केलं आणि विधिमंडळात नुसतं टेबल जरी केलं तरी त्याचं हे साध्य होतं. धन्यवाद सर. या सर्व सविस्तर बातचीत संदर्भात त्यांनी आज जर पाहिलं तर जरांगे पाटील यांनी जी आक्रमक भूमिका घेतलेली आहे, त्याचबरोबर मराठा समाजाला जे आरक्षण देण्यात आले या दोन्हीमध्ये काय फरक आहे, समाजाला कोणत्या आरक्षणाचा सर्वाधिक लाभ घेऊ शकतो, हे देखील सिद्धार्थ शिंदे यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. कॅमेरामन विकाससह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.